नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. तू हे रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इशू घरी येते आणि अर्णवबद्दल ती नमो आणि राकेश यांना सांगायला सुरुवात करते की एका एंट्रीत त्याने मला एवढं सर्व काही काम एका रात्रीत पूर्ण करण्यासाठी सांगितले या डॉक्युमेंट्सबद्दल, आणि त्याने मुद्दाम हे सर्व काम मला सांगितले कारण मला त्रास देण्यासाठी. हे काही मला कळत नाही का? तेव्हा आता राकेश म्हणून जातो की त्या अर्णवला पैसा आणि बिझनेस दिसत असतो. तर ते ऐकून आता राकेशच्या तोंडातून अर्णवचं नाव ऐकून इशूला आता असं म्हणजे धक्का बसल्यासारखं होतं की नक्की ती असा विचार करते की अर्णवबद्दल यांना कसं माहिती असेल. म्हणून ती लगेच आता राकेशला विचारते, अर्णवला आणि तुम्ही त्यांना ओळखतात का? तेव्हा आता राकेश म्हणतो की हो. तर इशू विचारते की ते कसे? तर आता लगेच राकेश सांगतो की एस आर हे खूप असं मोठं फॅशन इंडस्ट्रीमधील नाव आहे आणि पेपरमध्ये सुद्धा काही ना काही सतत त्यांच्याबद्दल छापून तर येतच असतं. एक माझा वकील मित्र सुद्धा आहे, तो त्यांच्याकडे काम करतो लीगल ॲडवायझर म्हणून, आणि तो सुद्धा मला त्या AR बद्दल काही ना काही सांगत असतोच. तेव्हा इशू हसते आणि अच्छा अच्छा असं म्हणते. तर लगेच आता नमो म्हणते की इशू अगं खूप उशीर झाला, थोडंसं तरी खाऊन घे. परंतु इशू म्हणते की अगं ताई, कामाचा अगदी डोंगर टाकून ठेवलेला आहे त्याने माझ्या डोक्यावर, त्यामुळे मला बिलकुल अशी भूक नाही. थांब, मी आता हे सर्व फाईल उचलते आणि हे पूर्ण करून द्यायचं असं म्हणून ईश्वरी जायला निघते. परंतु राकेश म्हणतो की आणि ईश्वरीच्या हातातील त्या फाईल सर्व घेतो आणि त्या टेबलवर ठेवतो आणि इशूच्या हाताला धरतो. तेव्हा आता इशू म्हणत असते की राकेशजी, अहो हे काय करतात? आणि इशू आता राकेशने धरलेले त्या हाताकडेच पाहत असते. तर राकेश आता तिला धरतो आणि तिला डायनिंग टेबलवर बसवतो आणि इथे बसा, अगोदर जेवण करून घ्या असे आग्रहाने म्हणतो. तर इशू ही अगदी त्याच्याकडे आश्चर्याने पाहत असते आणि नमो सुद्धा. तेव्हा राकेश त्या दोघींकडे पाहतो आणि म्हणतो की सॉरी, मी तुम्हाला असं येथे जबरदस्तीने बसवलं, एवढं काम करायचं मग एनर्जी नको का? आणि कोण कुठे? अर्णव राजशिर्के, त्याचा राग तुम्ही जेवणावर काढणार आहात का? तेव्हा इशूला हसू येतं आणि इशू खुश होते. तर आता राजेश म्हणतो की हे बघा, अगोदर जेवण करून घ्या. आता इशू म्हणते की बरं बरं तुम्ही म्हणतात तर आता मी जेवते. आणि नमूला म्हणते की ताई अगं आचार. तर नमू म्हणते की हो हो आणते आणि नमू लगेच किचन मध्ये जाते. तेव्हा मात्र आता राकेश हा इशूकडे एकटक पाहत असतो आणि ज्या हाताने तिला धरलेला असतो त्या हाताकडे अगदी छान तो पाहतो आणि त्या हाताचा अगदी छान असा स्मेल घेतो. बघून तो खुश होत असतो. तर इशू ही खुश होत जेवण करत असते. त्यानंतर मात्र आता इकडे आजीही अगदी अविनाश मामांना म्हणत असते की तुझी बायको एक नंबरचा कहर आहे कर, कारण अर्णव आला नाही म्हणून तिने केक सुद्धा अजून कापलेला नाही. आपण इतकं सर्व काही प्लॅनिंग केलं, त्याचा काय उपयोग झाला? एवढ्यात मात्र आता अर्णव घरी येतो. तर अर्णवला बघून लगेच आकाश खुश होतो आणि म्हणतो की हे बघा दादा आला. तेव्हा अर्णवला बघून आता सर्वांना आनंद होतो. तेव्हा अविनाश मामा लगेच वल्लभरी मामीला आवाज देतो. तर आजी म्हणते की नशीब बाबा आलास, मग बघा आता काय करायचे ते. आणि आता वल्लभरीने ऐकलेलं असतं की अर्णव आला, मग बाहेर ये म्हणून. तेव्हा तर वल्लभरी आरशासमोरच बसून असते आणि चला आता तुझा प्लॅन चेक आला म्हणून अगदी आनंदाने घाईने ती बाहेर येते. तेव्हा आता मामी बाहेर आल्यानंतर लगेच आता अर्णव तिच्या हातामध्ये हात देतो आणि म्हणतो की खरंच आय एम सो सॉरी, आणि तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि प्रेमाने भेटतो सुद्धा. तर मामी म्हणते की थँक्यू सो मच, आणि आता वाटतंय की माझा बर्थडे आहे म्हणून असं खुश होऊन अगदी मामी म्हणत असते. तेव्हा आता केक तर तसाच असतो. तर अर्णव म्हणतो की हा केक तर कट करायचा होता, माझ्यासाठी कशाला तुम्ही थांबलात? तेव्हा आता वल्लभरी म्हणते की अरे तुझ्याशिवाय काही साजरे करता येईल का? तेव्हा अविनाश मामा म्हणतात की चला आता अर्णव आला, मग पटापट केक कापून घे बरं. मामी म्हणते की केक तर कापेल मी, परंतु त्या अगोदर मात्र अर्णवकडून एक स्पेशल गिफ्ट मला हवं आहे. तेव्हा आता अर्णव खुशून म्हणतो की यस मामी, तुला बर्थडे गिफ्ट तर मिळेलच, पण आय एम सॉरी, काही स्टुपिड लोकांमुळे मला येण्यासाठी उशीर झाला म्हणून, त्यामुळे मी येताना तुझं गिफ्ट नाही आणू शकलो, पण मामी जे तू मागशील ना ते तुला मिळेलच. तेव्हा आता मामी म्हणते की हो का, खरंच मी जे मागेल तू मला देशील? तर आता अर्णव म्हणतो की हो मामी, आजपर्यंत कधी असं झालं का की तू एखादी वस्तू मागितली आणि ती वस्तू मी तुला दिली नाही म्हणून? तेव्हा आता मामी म्हणते की अरे वस्तू नाही तर वचन हवं आहे मला. तेव्हा आता वचन म्हटल्यानंतर आजी आणि अंजली यांना धक्का बसतो की मामी आज असं काय वचन अर्णवकडून घेत असेल? तेव्हा अर्णव विचारतो की वचन, कसलं वचन? तेव्हा आता मामी लगेच म्हणते की अर्णव हे बघ, आकाश तुझा लहान भाऊ आहे, सख्खा जरी नसला तर सख्यापेक्षा जास्त आहे हे मला माहिती आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की हो ऑफकोर्स तर आहे, पण आज त्याचं येथे काय? तेव्हा आता मामी लगेच आपला हात पुढे करते आणि मी जे मागेल असे
पैसे तुम्हाला देईल असं तुम्हाला म्हटलेलं आहे. तेव्हा आता अर्णव म्हणतो की हो मामी देईल मी. तेव्हा आता लगेच अर्णव मामीच्या हातामध्ये हात देतो. तर मामी म्हणते की नक्की. तर अर्णव म्हणतो की प्रॉमिस. तेव्हा मामी तर खुश होते, परंतु बाकी सर्वांना आता टेन्शन येते की नक्की आता हिचं हे दुसरं काय सुरू असेल. त्यानंतर आता रात्रभर जागून इशू ही लॅपटॉप मध्ये ते काम पूर्ण करत असते आणि आता तिला इतकी चिडचिड येते कारण तिला झोप तर खूप लागत असते. तेव्हा आता ती अर्णवरच चिडत असते की ह्या भडकू चंदनी पार माझ्या झोपेचे 12 वाजून टाकले आणि एवढं काम पूर्ण करून सुद्धा ऐन झोपले. मी जर झोपले तर झोपेत सुद्धा तो माझ्या स्वप्नात येईल. माझे पैसे करत येईल तो. तेव्हा मात्र आता ती कामात मग्न असते. तर आता हा राकेश खिडकीजवळ येतो आणि इशूकडे एकटक पाहत असतो आणि म्हणतो की आज मात्र मी तुला ही खिडकी उघडायला लावतो, परंतु लवकरच तुझ्या मनातील खिडकी सुद्धा मी लवकरच उघडायला लावेल. आणि सगळीकडे मात्र अशी घाई करून राकेश चालत नाही. सब्र का फल मीठा होता है जेलेबे जैसा. तेव्हा आता राकेश लगेच खिडकी वाजवतो. तर खिडकी वाजवल्यानंतर इशू घाबरते आणि आवाज कुठून आला असं म्हणते. तेव्हा इशूला समजतं की नक्की खिडकी वाजते म्हणून ती मागे वळून पाहते. तेव्हा आता राकेश लगेच तिला खुणावतो की मी आहे म्हणून. तेव्हा इशू घाबरते. इशू म्हणते की एवढ्या रात्री राकेशजी इथे काय करत असतील. तेव्हा राकेश तिला खिडकी उघडायला खुणवत असतो. तर लगेच इशू म्हणते की हो आले. तेव्हा आता इशू ही ओढणी घेते आणि खिडकी उघडते आणि राकेशला म्हणते की राकेशजी अहो यावेळेस तुम्ही येथे असे खिडकीमध्ये. तेव्हा राकेश म्हणतो की अहो मला असं वाटलं की तुम्ही एकट्या बसून काम करता आणि तुम्हाला झोप येईल म्हणून मी तुमच्यासाठी मस्तपैकी गरमागरम चहा घेऊन आलो. तर इशू चहा म्हटल्यानंतर इतकी खुश होते आणि वा चहा, मला तर चहा हवाच होता. तर राकेश म्हणतो की हो की नाही, आणि मी फक्त येथे झोपेची लढाई करते म्हणून हसते आणि परत म्हणते की अहो राकेशजी पण तुम्ही कशाला तकलीफ घेतली माझ्यासाठी. राकेश म्हणतो की मी काही तकलीफ घेतलेली नाही. येथे नाक्यावर एक त्याच्याकडून मी हा चहा करून आणला, मी नाही तकलीफ घेतली म्हणून राकेश स्वतःच्या हाताने इशूला चहा देतो. तेव्हा इशू खुश होऊन चहा घेते आणि थँक्यू असं म्हणते. तेव्हा आता इशू चहा घेते आणि खरंच बढिया, खरंच खूप मस्त चहा आहे आणि खरंच मला इतकी झोप येत होती, चहा तर मला पाहिजेच होता आणि खरंच चहा पिऊन खूप बरं वाटलं राकेशजी. आणि राकेशजी मी तुम्हाला सांगते की मी जर पडले ना 5च मिनिटात मला झोप लागते. आणि परत तिच्या लक्षात येते आणि ती म्हणते की बापरे येथे पागल सारखं मी काय बडबड करत बसले, एकतर मला खूप असं काम करायचं आहे. आणि राकेशजी अहो तुम्ही सुद्धा जाऊन झोपा ना, खूप उशीर झालेला आहे. राकेश म्हणतो की नाही हो असं कसं, मी तुम्हाला कंपनी देण्यासाठी आलो आहोत आणि तुम्ही मला झोपा का म्हणतात. आणि माझा एक सिंपल असा रूल आहे, कारण एकदा की मैत्री झाली तर मग आपल्या मित्रांना कधीही एकटं नाही सोडायचं. तेव्हा इशू लगेच खुश होते आणि राकेशला म्हणते की राकेशजी अहो तुम्ही खरंच किती करतात ओ माझ्यासाठी आणि त्या भडकू चंदाला तुमच्या अंडर ट्रेन करायला हवं. माणुसकी मॅनर्स हे सगळं काही त्याला एकदा जाऊन शिकवा. तेव्हा राकेश म्हणतो की जाऊन द्या, अहो ही माणसं अशीच असतात, त्यामुळे तुम्ही तुमचं काम करा. तर इशू म्हणते की हो मी एक काम करते, मी कामाचं सर्व आहे ना ते येथेच घेऊन येते. तर राकेश म्हणतो की बेस्ट. म्हणून इशू धावतच आता तिचं सामान घ्यायला जाते आणि तोपर्यंत राकेश तिचा जो चहा घेतलेला कप आहे तो उचलतो आणि ज्या ठिकाणून ती चहा पेलेली आहे तर त्या कपावरचे ते डाग तो आपल्या हाताने पुसतो आणि आपल्या ओठांना लावतो आणि ईश्वरीकडे अगदी खुश होऊन अगदी तो पाहत असतो. त्यानंतर मात्र आता इकडे वल्लभरी मामी अर्णवला म्हणते की हे बघ अर्णव, आतापर्यंत तू जे गिफ्ट दिलेले आहे ते एकीकडे, पण आज मात्र जे देणार आहेस ना ते एकीकडे. तेव्हा अर्णव म्हणतो की हो मामी, त्यासाठी तुला मागावे लागेल की काय गिफ्ट आहे तुझं. अगं तुझ्या मनातील मला कसं कळेल की हे असं. तेव्हा आता मामी म्हणते की हो ना, अरे म्हणूनच तर मागावं लागतं. तेव्हा आता आजी म्हणते की अगं वल्लभरी पुरे कर, आता माग तुला जे काही मागायचं असेल, कशाला इतका वेळ घालवते. तेव्हा आता लगेच जे काही दागिना मागायचं असेल ते मागू शकते. तर वल्लभरी म्हणते की नाही दागिने वगैरे काही नाही अर्णव, तू माझ्या आकाशला कंपनीच्या बोर्ड ऑफ डिरेक्टरवर घे. तेव्हा ते ऐकल्यानंतर मात्र सर्वांना धक्का बसतो. तर अर्णव हा मामीकडे एकटक पाहत असतो. तेव्हा मामी म्हणते की बोल ना अर्णव, अरे घेतोस ना आकाशला बोर्ड ऑफ डिरेक्टरवर. तेव्हा आता अविनाश मामा रागाने म्हणतात की वल्लभरी अगं याला गिफ्ट म्हणतात का. तेव्हा आकाश सुद्धा म्हणतो की मम्मा अगं काय हे सर्व काय मागितले तू. तेव्हा आता आजी सुद्धा रागाने म्हणते की काय ग वल्लभरी, तुला इतकी का घाई झाली त्याला बोर्ड ऑफ डिरेक्टरवर घेण्याची. तेव्हा आता वल्लभरी मामी म्हणते की झाले का, सर्वांचे बोलून झाले, पण ज्याला बोलायचं आहे तो तर गप्पच उभा आहे. आणि काय रे अर्णव का बोलत नाही. परंतु अर्णव शांतच असतो, तो काही एक उत्तर देत नाही. तेव्हा अविनाश मामा म्हणतात की वल्लभरी अगं, परंतु आता मामीचा तोरा काही अगदी पारा चढतो आणि ती रागानेच म्हणते की 1 मिनिट. तेव्हा अंजली म्हणते की मामी अगं जाऊन दे ना तो विषय, तू केक काप ना, आपण सर्वजण मस्त जेवण करून घेऊयात.
तेव्हा मात्र मामी ऐकायला तयार नसते. तर आता अर्णव हा स्पष्ट शब्दात मामीला सांगतो की हे बघ, मी आकाशला बोर्ड ऑफ डायरेक्टरवर नाही घेऊ शकत. त्यानंतर आता इशू ही तेथे खिडकीत काम करता करता लगेच ती झोपी जाते आणि तेवढा राकेश मात्र तिच्याकडे एकटक असा रोमांटिक होऊन पाहत असतो. त्याची नजर तर कायम इशूवर असते. तेव्हा तो इशूच्या हातावरून प्रेमाने हात फिरवत असतो आणि तेवढ्यात आता इशूला जाग येते आणि इशू लगेच दचकून उठते. सकाळ झाली, किती वाजले? मात्र आता राकेश म्हणतो की ईश्वरीजी हळूच, अहो सकाळ नाही झाली अजून, मध्यरात्र आहे अजून. काम करता करता तुम्हाला डुलकी लागली होती. तुम्ही एक काम करा, तुम्ही तोंडावर पाणी मारून या, म्हणजे तुम्हाला फ्रेश वाटेल आणि झोप मोडेल तुमची. इशू लगेच अशी कावरी बावरी होते आणि आलेच असं बोलून इशू आपला म्हणजे चेहरा धुवून येते आणि तोपर्यंत राकेश आपल्या मोबाईल मधील फोटो अंजलीचा आहे तो फोटो एकटक पाहत असतो. तेव्हा मात्र आता अंजलीचा फोटो पाहून इशूला लगेच धक्का बसतो. इशू लगेच राकेशजी असं म्हणते, तोच लगेच राकेशच्या हातातील मोबाईल खाली पडतो आणि तो खूप घाबरून इशूकडे पाहत असतो. तेव्हा आता तो घाबरल्यासारखा होतो. तर इशू म्हणत असते की राकेशजी अहो फोन. तर राकेश घाबरत म्हणतो की काय? तेव्हा इशू म्हणते की अहो तुमचा फोन खाली पडला. तेव्हा लगेच राकेश फोन उचलतो आणि त्याकडे पाहत असतो. तर इशू रागाने विचारते की काय हो, काय बघत होता? तेव्हा राकेश म्हणतो की नाही ते फोटो. तर लगेच आता इशू विचारते की काय फोटोज, कसले फोटो? आणि राकेशजी अहो काय झालं, काही टेन्शन आहे का तुम्हाला? तेव्हा राकेश म्हणतो की नाही हो, टेन्शन नाही, क्लायंटचा मेसेज होता, एक जरा क्रिमिनल केस आहे, त्याचे काही पुराव्याचे फोटो पाठवलेले आहेत आणि खूप असे भयानक फोटोज आहेत, त्यामुळे जरा की काही नाही. तर इशू विचारते की नक्की ना? राकेश म्हणतो की हो हो. तेव्हा इशू लगेच परत आपलं काम हाती घेते आणि माझं काम सुद्धा होत आलेलं आहे, मी पटकन हे काम उरकून टाकते. तर राकेश म्हणतो की हो हो. त्यानंतर आता इकडे मामीला राग येतो. मामी म्हणते की अर्णव हे तू काय बोलतोस? तर आता अर्णव म्हणतो की मामी जे ऐकलं तेच, मी आकाशला आता बोर्ड ऑफ डायरेक्टरवर नाही घेऊ शकत, आय एम सॉरी. तेव्हा आता आजी सुद्धा तोऱ्यात आणि रागात म्हणते की वल्लभरी अगं तुझं डोकं फिरलं याची खात्री तर होतीच मला, पण आज मात्र तू हद्द केलीस. तर वल्लभरी मामी सुद्धा रागात म्हणते की काय अशी चुकीचं वागले मी आणि काय असं चुकीचं बोलले? एका आईने जर तिच्या मुलाचा हक्क मागितला तर तो गुन्हा झाला का? तेव्हा अविनाश मामांना सुद्धा खूप राग येतो. अविनाश मामा जोरात ओरडतात की वल्लभरी आवाज खाली, परंतु वल्लभरी घाबरायला सुद्धा तयार नसते. ती म्हणते की नाही ठेवणार मी खाली आवाज खाली ठेवला आणि हक्क जर मागितले तर या घराला ऐकू येत नाही. तेव्हा आता अंजलीला सुद्धा खूप वाईट वाटतं. तर अविनाश मामा म्हणतात की हे बघ, ही वेळ आता हे असले विषय काढण्याची नाही. तेव्हा वल्लभरी अगदी रागातच म्हणते की हो हीच वेळ आहे ती, तुम्हाला कधीही तुमच्या बायकोची बाजू दिसलेली नाही, त्यामुळे आता मात्र मलाही करण्याची वेळ माझ्यावर येते आणि येथे फक्त मागितल्यानंतर टोमणे मिळतात हे एका वर्षातच मला कळलेलं आहे. अविनाश म्हणतो की वल्लभरी शांत हो. तेव्हा मात्र आता अर्णव म्हणतो की मामी हे असं अचानक? तर आता मामी म्हणते की अरे अचानक नाही, खूप वर्षापासून मला हे बोलायचं होतं, मला तर असं वाटलं होतं की हे तू स्वतःहून करशील म्हणून, आणि अशा मामीला तू नाही म्हणालास की जिने तुझ्यासाठी, आणि परत म्हणते की जाऊन दे, आपणच आपल्या तोंडातून काय असं बोलायचं. तेव्हा आता अर्णव म्हणतो की मामी नक्कीच तुझा काहीतरी गैरसमज होतो, मी आकाशला का नाही म्हणतो हे ऐकून तरी घे आणि समजून घे. आकाशला का नाही म्हणतो? कारण त्याला अजून एक्सपिरियन्सची गरज आहे आणि अजून काही शिकायची सुद्धा. तेव्हा मात्र आता वल्लभरी जोरजोराने टाळ्या वाजवायला सुरुवात करते आणि म्हणते की वा खरंच छान. आणि काय रे अर्णव, कुणाच्या तोंडाला पानं पुसतोस रे तू? तुझ्या मामीच्या. आणि अरे ही जी काही तू बोलतो ना ती सर्व द्यायची कारण झाली आणि ते मला कळत नाही असं तुला वाटतं का? तुला ओळखायला मी साप चुकले. तेव्हा मात्र आता सर्वांना ह्या मामीचा राग येत असतो. तर अंजली मामीला समजायला जाते, हे बघ मामी, अगं आकाश आणि अर्णव एकत्र मोठे झाले आणि त्या दोघांमध्ये इतकं छान असं बॉन्डिंग आहे, मग अर्णव असा का वागेल? तेव्हा मामी लगेच म्हणते कारण अर्णवला भीती वाटते की माझ्या आकाशच्या हुशारीची. तेव्हा आकाशला सुद्धा आता मामीच्या या बोलण्याचा राग येत असतो आणि आजीला तर खूपच जास्त येतो. आजी म्हणते की हे बघ वल्लभरी, तू आता तर खूप जास्तच बोलते. तेव्हा आता अविनाश मामा सुद्धा बोलायला जातात की वल्लभरी, परंतु मामी मात्र रागाने म्हणते की तुम्ही तर एकही शब्द मध्ये बोलू नका. इतक्या वर्षात तर एक नवरा आणि एक बाप म्हणून केलं तरी काय तुम्हाला काही एक बोलण्याचा हक्क नाही. तर आजीला आणखीन राग येतो. आजी जोरात वल्लभरीवर ओरडते. तेव्हा आता अविनाशला खूप असं वाईट वाटतं. तर आकाशला राग येतो. आकाश लगेच म्हणतो की मम्मा काय हे, स्टॉप इट कर, काय झाले तुला आज? तेव्हा आता मामी म्हणते की अरे माझ्यातील आई जागी झाली आज. आकाश बाळा, मला तुझी काळजी वाटते, हे बघ तू आता लहान नाहीस, तू मोठा झाला, त्यामुळे तुला तर तुझे हक्क मिळायला हवेत. तेव्हा आता आजी म्हणते की हो ना, तो तर लहान नाही असं तू म्हणतेस, मग त्यालाच विचार की
त्याला या बाबतीत काय वाटते म्हणून. तेव्हा आता आजी लगेच आकाशला विचारते की आकाश तू सांग बरं, तुला असे वाटते की तुझा अर्णव दादा चुकतो म्हणून. तेव्हा आता आकाश म्हणतो की नाही, असं नाही आजी, मला जे काही अर्णव दादा सांगतो ना ते सर्व काही पटतं, असं मामीकडे रागाने बघत तो उत्तर देतो. बिझनेसमध्ये अजून खूप काही मला शिकायचे आहे आणि सॉरी मम्मा, अगं आज मात्र तू अचानक असं काहीतरी बोलशील हे मला कधीही वाटलं नव्हतं. अगं तू विचारण्या अगोदर एकदा मला विचारायचं होतं. अगं दादासारखा माणूस ज्याच्या पाठीशी आहे त्याला काळजी करण्यासारखं कोणतंही कारण नाही. अगं एखाद्या बिझनेस स्कूलमध्ये शिकायला मिळालं असतं इतकं मला रोज त्याच्याकडून शिकायला मिळतं. तेव्हा आता वल्लभरी खूप अशी चिडते आणि म्हणते की आकाश तू एकदम असा मूर्ख आहे. अरे मूर्ख, अरे तुझ्या वडिलांमधील जो काही परफेक्ट असा गुण आहे तो तर अगदी बरोबर तू उचललास. तेव्हा आता आजी ही आणखीन वल्लभरीवर चिडते की वल्लभरी आता एकही शब्द बोलू नको नाहीतर मी. तेव्हा आता वल्लभरी घाबरायला तयार नसते. वल्लभरी म्हणते की नाहीतर काय, सांगा ना नाहीतर काय, अहो चुकीचं असं काय बोलले मी. तेव्हा आता आजी म्हणते की आकाशने स्वतः तुला सांगितलं तरी सुद्धा तुला नाही पटत का. तेव्हा आता वल्लभरी रागानेच म्हणते की तुम्हाला तर माहिती होतं की अर्णव नक्की काय बोलणार ते आणि आकाश सुद्धा, आणि म्हणूनच तुम्ही आकाशला सुद्धा विचारलेत ना, त्यामुळे आई तुम्हाला अगदी बरोबर ओळखून आहे मी. तेव्हा मात्र आता वल्लभरी पूर्ण अर्णवकडे वळते आणि अर्णवला म्हणते की मी तुला शेवटचं विचारते, माझ्या आकाशला तू कंपनीच्या बोर्ड ऑफ डिरेक्टरवर घेणार आहे किंवा नाही. तेव्हा आता अर्णव पुन्हा नाही असे म्हणतो. तेव्हा आता मामीला भयंकर असा राग येतो. मामी अगदी रागाने आता अर्णवकडे पाहत असते आणि घरातील सर्वजण आता या जे काही मामीच्या निर्णयाने आहे तर खूप असे घाबरतात आणि त्यांना मामीचा राग सुद्धा खूप येतो. तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये इशू ही कामावर येते आणि अर्णवला गुड मॉर्निंग सर असं म्हणते. तेव्हा मात्र आता अर्णव तिला म्हणतो तुझी येण्याची वेळ 11ची आहे आणि 11 वाजून सुद्धा गेले, त्यामुळे गेट आउट. तेव्हा मात्र आता ईश्वरी ही घरी येत असते आणि ईश्वरीला राकेश रिक्षातून घरी सोडतो आणि तिने हातामध्ये काहीतरी असे वस्तू आणलेली असते. तेव्हा आता राकेश समोर एका बाईला पाहतो आणि ती जी बाई असते तर ती राकेशला पाहते आणि त्या बाईला मात्र राकेशला ईश्वरी सोबत पाहून धक्का बसतो. तेव्हा आता ईशू विचार करते की मी तर रिक्षाचे जे काही पैसे आहेत तर ते राकेशींना देण्याची विसरूनच गेले. तेव्हा मात्र आता लगेच ती बाई ही रिक्षाच्या मागे पळत असते आणि लगेच राकेश हा रिक्षाला म्हणतो की चला लगेच चला इथून. तेव्हा आता ती जी बाई असते तर ती पळत असते आणि ती पळता पळता अगदी खाली पडते. तेव्हा मात्र आता ईश्वरी विचारते की तो कोण होता. तेव्हा आता ती बाई म्हणते की तो राजेश होता. तेव्हा आता ईशू म्हणते की काय राजेश्वर. तर आता मात्र ईशूला सर्व काही सत्य समजतं आणि तिला धक्का सुद्धा बसतो. तेव्हा आता ह्या बाईचं आणि ह्या राकेशचं काय असं नातं असणार आणि ती ईशूला काय सांगणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.